रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील दासगाव गावात सन 2005 मध्ये दरड कोसळली। या दरडीत अनेकांनी आपली घरे आणि कुटुंबातील व्यक्ती गमावले। आजही दासगावमध्ये घटनास्थळावर पडकी घरं आणि त्या घटनेच्या भयानतेची साक्ष देत आहे। या दरडीत ज्यांची घरे कोसळली मात्र ते गावात उपस्थित नव्हते अशा लोकांना अद्याप घरं मिळालेली नाहीत। या दरडीत ज्यांची घरे कोसळली मात्र ते गावात उपस्थित नव्हते अशा लोकांना अद्याप घरे मिळालेली नाहीत। शासन दरबारी वारंवार फेऱ्या मारून देखील त्यांच्या पदरी निराशा झाली आहे। सन 2005 मध्ये महाड तालुक्यात दासगाव, रोहन, जुई, कोंडिवते या गावावर दरडी कोसळल्या। या घटनेत शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला होता। यातील जुई, कोंडिवते आणि रोहन मधील दरडग्रस्तांचे शासन आणि सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पुनर्वसन करून दिले खरे, मात्र घरे न मिळाल्यामुळे अजूनही स्थानिक ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळत आहेत। आणि यांचा मी पाठपुरावा 2005 पासून मी आतापर्यंत करत आलेले आहे, पण याला काही यश मिळालेलं नाही मिळालेलं अजूनपर्यंत। सगळं म्हणजे उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांचं। मी अगदी क्षणोक्षणी मी शासनाकडे धावत आहे। साहेबांना, प्रांत साहेब, तहसीलदार साहेब, सर्कल साहेब यांच्याकडे मी पाठपुरावा करत असतानाही मला अजून यश मिळालेलं नाही। मला असं वारंवार सांगत असतात की तुम्हाला नंतर मिळेल। बरेचसे अर्ज आलेले आहेत, तर आम्ही कोणाचा विचार करायचा? जेणेकरून जे खणून गेलेलं आहे त्यांचा तरी विचार शासनाने करायला पाहिजे ना। तर मग आजपर्यंत म्हणजे मला तिथे जाता जाता खरोखर माझ्या डोळ्यात पाणी येतो की ह्या लोकांना मिळायला पाहिजे। दासगावमध्ये देखील आदिवासी वाडीवर जनकल्याण या संस्थेच्या माध्यमातून अनेक घरं बांधून देण्यात आली, मात्र अन्य दरडग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता। शासनानं बांधलेल्या तात्पुरत्या पत्राशेडमध्ये अनेक वर्ष येथील ग्रामस्थ वास्तव्यास होते। वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर या ठिकाणी जागा वाटप आणि घरांसाठी रक्कम देण्यात आली, मात्र घरे गमावून देखील आजही अनेक लाभार्थी या यादीपासून दूर आहेत। त्यांची राहती घरे दरडीत कोसळली। गावातील जयवंत नामदेव निवाते, विनायक बळीराम वांद्रे, सचिन जाधव, आनंदीबाई जाधव यांची घरे या दरडीमध्ये कोसळली, मात्र आज देखील हे ग्रामस्थ घर आणि जागेसाठी शासन दरबारी फेऱ्या मारत आहेत। शासनाने सुरुवात केली घर वगैरे देण्याचं, तर पहिल्या यादीमध्ये माझं नाव पण होतं। नंतर जे याद्या झालं त्यावेळेस मग आम्ही पुन्हा त्यांचा पाठपुरावा केला, तेव्हा त्यांच्याकडनं आम्हाला एक तहसीलदार प्रांत साहेब, पाटील साहेब होते, तहसीलदार आपले साळुंके साहेब होते। त्यांचं एकच उत्तर असायचं का पुन्हा सर्वे होणार आहे, पुन्हा सर्वे होणार, परत ती यादी तयार होणार असं म्हणायचे। त्याच्यानंतर ते इथून बदलून गेले। काही 2 वर्षानंतर कारणकर साहेब आले। कारणकर साहेबांना माझ्या घराचे मी दाखवले, सर्व असेसमेंट वगैरे दाखवले, पावत्या दाखवल्या घरपट्टीच्या। तर त्यांनी ते तलाठी होते इथे, त्यांनी काय सांगितलं, मोरे म्हणून त्यांना सांगितलं माझ्या पश्चात घर नव्हतं सांगितलं का काय ते कुणास ठाऊक, पण ते मला कारणकर साहेब म्हणते तुमचं घर नव्हतं असं आम्हाला समजतं। अहो घर नसेल तर हे कागदपत्र माझ्याकडे येतो कुठून? मी घराचे फोटो मारले दाखवले त्यांना, माझं घर कोसळलं घराचे फोटो पण दाखवले त्यांना, पण मला काय त्यांनी दिले नाही। शेवटी मग माझी मुलं मोठी झाली, मुलींची आता लग्नाला झाल्यानंतर मी लोकांच्या घरी राहणार का पत्राशेडीत? मग शेवटी मी इथं घर बांधलं। काहीला आता काय करणार, मग आता कुठेतरी राहण्यापेक्षा मग इथेच घर बांधलं जागेवर। मागणी काय? पडक्या घराकडे पाहिल्यानंतर आजही डोळ्यात अश्रू येतात। घर कोसळल्यानंतर आज जागा मिळावी म्हणून गेली अनेक वर्ष शासनाच्या विविध कार्यालयांमध्ये चपला झिजवल्या गेल्या। यामुळे आता तरी शासनानं या दरडग्रस्तांना घरे मिळवून द्यावी अशी मागणी केली जाते। ही घरं जी आहेत ही वंचित राहिली, त्याच्यापासून त्या ज्या घरं गेले त्याच्यातून यांना वगळल्या गेले, खणून गेलेली घरं आहेत। त्यांच्याकडं 2004 पासूनचे घरपट्टी आहे, त्यांचा असिस्टमेंट आहे, सगळं काय असताना शासनाकडं त्यांचं जाऊन आज 19 वर्ष झाली तरी शासन त्यांच्याकडं दाद देत नाही। आणि म्हणून आज हे तुम्हाला सगळ्यांना आम्ही बोलवून हे पाहणी करा। ते बघा, ते वांद्रेचं एक घर आहे, अर्धवट गेलेलं आहे, तरी सुद्धा त्याला सुद्धा जागा भेटलेली नाही। अनेक लोकांना जागा वंचित ठेवून त्यांनी त्यांचं साध्य साधलेलं आहे आणि आतापर्यंत तिथं कोण लक्ष देत नाही। माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड।